अचानक आले मावशीकडे. त्याचं कारण असं आहे की थोडंसं इमर्जन्सी होती म्हणून मी इकडे आले होते. पण मला सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत माहिती नव्हतं की मी काही जाणार आहे वगैरे, म्हणून मी सकाळी माझं रुटीनचं रोजचं जसं चालू होतं तसं चालू होतं. सकाळी माऊला स्कूलला वगैरे पाठवलं, नंतर ते पण ऑफिसला गेले आणि मग नंतर माऊला टिफिन वगैरे बनवून दिला होता. सगळी कामं जशाल तशी चालू होती, बाकी काहीच चेंज नव्हतं. किट्टू पण झोपली होती म्हणून पटकन कपडे वगैरे वारून घेतले, स्वयंपाक करून घेतला. आज स्वयंपाकात जेवणामध्ये काहीच नाही, भेंडीची भाजी पोळीच बनवली होती, जास्त काही केलं नव्हतं कारण की आज मूड पण नव्हतं जेवणाचं. इतकं काही आता उन्हाळा लागला आहे ना, तर त्याच्यामुळे जेवायला पण जात नाही आहे. तर मग थोडंफारच म्हणून भेंडीची भाजी वगैरे केली होती. आणि यावेळेस आहे ना, मी आता उन्हाळ्यामध्ये असं लेकरांना पण जास्त काही खाल्ल्या जात नाही, ती बाहेर भेटते ना भुजिया शेव, तर मग मी तशीच भुजिया शेव घरी बनवली आणि चिवडा बनवला आहे. मग जेवणासोबत ते थोडंसं असलं की मग जेवण थोडं तरी जातं, नाही तर जेवण कधी खायला जात नाही आहे. मग त्याच्यामुळे बाकीचे कामं वगैरे केली पटकन. आणि संडे होता ना, तर थोडंसं बाहेरच दिवस गेला आमचा संडेचा, तर त्याच्यामुळे मग मी कपड्याच्या घड्या तशाच पडल्या होत्या, 2 दिवसाचे कपडे. एवढा मोठा ढीग साचला होता कपड्यांचा, तर मग कपड्याच्या मस्त घड्या वगैरे केल्या, घरं झाडून पुसून घेतले, बाकी सगळे कामं झाले, झाडांना पाणी दिलं, बाकी सगळे कामं छान करून घेतली. उद्यापासून माऊचे पेपर होते म्हणून म्हटलं की पटकन आवरून घ्यावं, कारण की नंतर माऊला रिव्हिजन वगैरे घ्यावं लागतं. आता काय लेकरांचे लवकर आपल्या वेळेस कसं मार्चच्या एंडिंगमध्ये पेपर असायचे किंवा मिडलमध्ये पेपर असायचे, पण आता लेकरांचे पेपर आता स्टार्टिंगलाच पेपर होऊन जातात आणि लगेच त्यांचं एप्रिलमध्ये नेक्स्ट इयरचं पण लगेच क्लासेस चालू होऊन जातात आणि मेमध्ये सुट्ट्या असतात. हे आता सगळ्याच उलटच झाले. उन्हाळ्याच्या सुट्ट्या द्यायचं सोडून देऊन मस्त गरमीमध्ये त्यांना शाळेत जावं लागते उन्हामध्ये. सगळी कामं वगैरे आवरून घेतली. मग माऊ आली स्कूलमधनं, जेवण वगैरे केले, किट्टूला खाऊ घातलं, माऊला खाऊ घातलं, त्यांनी पण जेवण केलं. मग आम्ही सगळे वगैरे जेवण करून लगेच बॅग पॅक करायला घेतली आणि बॅग पॅक करून वगैरे आम्ही निघलो लगेच. आणि निघता मी थोडंसं लवकरच जेवण केलं होतं. हे तरी उशिरा जेवण केले तर ऑफिसवरून आल्यावर, माऊ स्कूलवर नेते तेव्हाच आले ते पण मी सकाळी मला नाश्ता आज केलाच नव्हता मी, म्हणून मला आज भूक लागली, तर मी सकाळी 11 वाजता जेवण केलं होतं. तर मग मी पटकन बॅग पॅक करून आम्ही निघालो. मला भूक लागली म्हणून आम्ही रस्त्यामध्येच चिप्स वगैरे घेतले आणि ज्यूस वगैरे पिला आणि मग नंतर घरी पोहोचलो. मग आम्हाला पोचत तर संध्याकाळच झालेली होती. मग जास्त काही केलंच नाही. मग संध्याकाळी मस्त जेवणामध्ये मावशीने माझ्या खिचडी बनवली होती आणि माझ्या मावशीच्या खिचडी खरंच खूप छान असते बरं. तर मी आले होते लातूर साईडला, तर मला कमेंटमध्ये सांगा की लातूर साईडला कोण राहतं म्हणून. तर असा होता माझा आजचा दिवस. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं ना, सबस्क्राईब करा.